हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय चेंज द ऑर्डर ऑफ द इंटिग्रेशन या टाईपचं एक एक्झाम्पल. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं की दिलेल्या इंटिग्रेशनची फक्त ऑर्डर चेंज करायची. तुम्हाला ॲक्च्युली इव्हॅल्युएट नाही करायचं, फक्त ऑर्डर चेंज करायची. ठीक आहे. पण इथं दोन वेगवेगळे इंटिग्रल्स आहेत आणि दोन्ही इंटिग्रल्सचा इंटिग्रँड सेम आहे, फंक्शन ऑफ एक्स वाय. ते दिलेलंच नाही आहे कारण तुम्हाला इंटिग्रेशन काढायचंच नाही आहे. बरोबर, त्याची गरज कधी पडेल जेव्हा इंटिग्रेट करायचं असेल. तर आता दोन वेगवेगळे रिजन्स आहेत कारण दोन वेगवेगळे इंटिग्रल्स आहेत, त्यांच्या अकॉर्डिंगली त्यांचे वेगवेगळे लिमिट्स आहेत. बरोबर. सो आपण हे जे पहिलं इंटिग्रल आहे लेट इट बी I1, ओके, अँड सेकंड इंटिग्रल लेट इट बी I2. सो फॉर I1 अँड फॉर I2 वी हॅव डिफरंट रिजन्स, ओके, कारण त्यांचे लिमिट्स वेगवेगळे आहेत. बरोबर. सो आता इथं फॉर I1 द रिजन इज गिवन बाय द रिजन R1 इज गिवन बाय what are the limits. आता आतमध्ये √x to x, ओके, ही रेंज आहे. याचा अर्थ कोणाची व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू आहे. बरोबर. सो सिम्पली द लिमिट्स फॉर y √x लेस इक्वल y लेस इक्वल x, ओके. लिमिट्स फॉर x 1 लेस इक्वल x लेस इक्वल 2. सो दिस इज फॉर region R1, ओके. फॉर region R2, फॉर I2 second integral, the region R2 is given by what is the region? It is, परत एकदा काय केलेलं आहे त्यांनी, आतमध्ये √x आणि 2 दिलेलं आहे. बरोबर. तर ज्या व्हेरिएबलचे फंक्शन्स असतील त्याचा अपोजिट व्हेरिएबल असतो, ओके, त्याच्या व्हॅल्यूज असतात त्या. म्हणजे √x हे एक्सचं फंक्शन आहे म्हणजे y ची व्हॅल्यू आहे ती. बरोबर. सो व्हॉट आर द लिमिट्स फॉर y? √x लेस इक्वल y लेस इक्वल 2, ओके. व्हॉट आर द लिमिट्स फॉर x? 2 लेस इक्वल x लेस इक्वल 4, ओके. सो हे तुम्हाला दिलेले रिजन आहेत. आता हे रिजन तुम्हाला प्लॉट करायचे. बरोबर. तर ह्या इनइक्वॅलिटीज ज्या आहेत या इक्वॅलिटीजने रिप्लेस करायच्या. बरोबर. आणि मग तुम्हाला रिजन मिळतात. म्हणजे पहिल्यांदा लोअर लिमिट काय आहे, √x आहे ना, तर √x ला y इक्वेट करायचं, मग तुम्हाला काहीतरी रिजन मिळेल. मग y ला x सोबत इक्वेट करायचं, मग वेगळा काहीतरी कर्व मिळेल. √x ला y सोबत इक्वेट केलं की वेगळा काहीतरी कर्व मिळेल. x ला 1 सोबत इक्वेट केलं की एक वेगळा कर्व मिळेल आणि x ला 2 सोबत इक्वेट केलं की एक वेगळा कर्व मिळेल. सो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इक्वेट करायच्यात. बरोबर. सगळ्या इनइक्वॅलिटीज तुम्हाला इक्वॅलिटीजने रिप्लेस करायच्यात. सो फॉर फर्स्ट रिजन लेट अस ड्रॉ द प्लेन फर्स्ट, ओके. आधी आपण प्लेन प्लॉट ड्रॉ करून घेऊयात. So let this be y axis, let this be x axis, ओके. आता रिजन R1 मधून तुम्हाला कोणते कोणते कर्व्स मिळतात? पहिलं तर y इज इक्वल टू √x, बरोबर. नंतर y इज इक्वल टू x, त्यानंतर x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 2. तर यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण काढू शकतो पटकन? तर x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 2 आपण प्लॉट करू शकतो. x इज इक्वल टू 1 म्हणजे व्हर्टिकल लाईन आहे, x इज इक्वल टू 2 म्हणजे, ओके, लेट मी, ओके, थोडंसं आपण काय करूयात, x इज इक्वल टू 1 इथं प्लॉट करूयात, ओके. x इज इक्वल टू 1 इथं प्लॉट करूयात आणि x इज इक्वल टू 2 इथं प्लॉट करूयात. सो आपल्याला x इज इक्वल टू 1 ही व्हर्टिकल लाईन हवी आहे. बरोबर. अँड x इज इक्वल टू 2 ही दुसरी व्हर्टिकल लाईन हवी आहे, ओके. सो ह्या दोन लाईन्स आपल्याकडे आहेत. तर x या दोघींच्या मध्ये व्हॅरी होतोय. बरोबर. या दोन लाईन्सच्या मध्ये. आता y कुठून कुठं व्हॅरी होतोय? तर y साठी y इज इक्वल टू √x हे पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला आणि दुसरं y इज इक्वल टू x. तर y इज इक्वल टू x म्हणजे सिम्पल लाईन आहे ती. बरोबर. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, ती आपण प्लॉट करून घेऊयात. y इज इक्वल टू x. सो y इज इक्वल टू x ही अशी दिसणार आहे लाईन. ठीक आहे. y इज इक्वल टू x आपण प्लॉट केली. हा जो पॉईंट आहे इथं एक्सची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे y पण 1च पाहिजे कारण y इज इक्वल टू एक्स लाईन आहे. हा जो पॉईंट आहे तो काय असणार आहे,
हा जो पॉईंट आहे तो असेल 2 2. ओके, y is 2 x is 2. आता y इज इक्वल टू एक्स प्लॉट केला. आता y इज इक्वल टू रूट एक्स. तर y इज इक्वल टू रूट एक्सला थोडंसं रूटला काढा, स्क्वेअर करा दोन्ही साईडला, तर तुम्हाला मिळेल वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. बरोबर. आता वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज नेव्हर निगेटिव्ह. बरोबर, कारण वाय स्क्वेअर हा कधीच निगेटिव्ह नसतो. बरोबर, म्हणजे एक्स कधीच निगेटिव्ह नसणार आहे, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह असेल. आणि कोणाची टर्म क्वाड्रेटिक आहे, वायची टर्म क्वाड्रेटिक आहे, म्हणजे इट इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. ओके, ही ट्रिक आहे. तर वायवाली टर्म जर इव्हन डिग्री टर्म असेल तर एक्सच्या अबाउट तो सिमेट्रिक असतो, एक्स ॲक्सिसच्या अबाउट. ओके, ओरिजिनमधून तो पास होतोय. ठीक आहे, ॲक्च्युली ओरिजिन इज द व्हर्टेक्स. सो हाउ विल द ग्राफ लुक? द ग्राफ विल लुक लाईक दिस. ओके, 1 1 मधून तो पास होणार आहे. लेट मी ड्रॉ इट विथ ब्लॅक. ओके, सो दिस विल बी द पॅराबोला. विच पॅराबोला? वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, हा पॅराबोला प्लॉट केलेला आहे आपण. आता तुम्हाला काय करायचं आहे तर रिजन आयडेंटिफाय करायचं आहे. रिजनमध्ये वाय इज व्हॅरिंग फ्रॉम रूट एक्स टू 2. ओके, म्हणजे रूट एक्स जो आहे तो लोअर लिमिट आहे वायचं. बरोबर, म्हणजे तुमची स्ट्रिप जी आहे ती व्हर्टिकल घेतलेली. तर चेक करा, वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्सवरती लोअर एंड पाहिजे तुमच्या स्ट्रिपचा. बरोबर, म्हणजे इथं. ओके, याच्यावरती व्हॅरी केलं पाहिजे. लोअर एंड तर फिक्स झाला. आता अप्पर एंड जो आहे तो कुठे आहे? वाय इज इक्वल टू 2 वरती. आता वाय इज इक्वल टू 2 कुठे आहे बघा बरं. वाय इज इक्वल टू 2 ही लाईन इथं आहे. बरोबर, वाय इज इक्वल टू 2 ही लाईन इथं आहे. सो वेअर द स्ट्रिप लाईज? So for a while, this is negative root. Okay, this is negative root of x. Okay, the value of y is negative here, so we will consider the root as positive. Okay, मग पॉझिटिव्ह रूट जर कन्सिडर केलं तर इथं पण त्याचं लोअर टिप येऊ शकतं. बरोबर, इथं पण त्याचं लोअर टिप येऊ शकतं. सो y इज इक्वल टू रूट एक्स. व्हर्टिकल स्ट्रिप जर तुम्ही घेतली, ही व्हर्टिकल स्ट्रिप, तर इथं तुमच्या लक्षात येईल की y इज इक्वल टू रूट एक्स. y इज इक्वल टू रूट एक्स. याच्यावरती लोअर टिप आहे आणि अप्पर टिप कुठे आहे या व्हर्टिकल स्ट्रिपची? तर एक्सवरती आहे. तर बघा आता अप्पर टिप जी आहे ती एक्सवरती आहे. बरोबर, म्हणजे तुमचा रिजन कुठला येणार आहे? हा शेडेड रिजन येणार आहे. बरोबर, दिस विल बी युअर शेडेड रिजन. ओके ओके, आता या रिजनमध्ये हाच रिजन का घेतला? कारण एक्सची व्हॅल्यू पण मला चेक करायचं की एक्सची व्हॅल्यू पण 1 आणि 2च्या मध्ये असली पाहिजे. बरोबर, मग 1 आणि 2च्या मध्ये म्हणजे इथे येणार आहे. बरोबर, 1 आणि 2च्या मध्ये म्हणजे इथे येणार आहे. आता सेम R2 साठी आपण करणार आहे. R2 साठी पण परत वायचेच लिमिट्स दिलेत, म्हणजे आधी तुम्हाला व्हर्टिकल स्ट्रिपचाच विचार करायचा आहे. आता मात्र तुमची व्हर्टिकल स्ट्रिप जी आहे त्याच्यामध्ये सेकंड रिजनसाठी बघा, सेकंड रिजनसाठी तुमची व्हर्टिकल स्ट्रिप जी आहे तिथं आपण इनइक्वॅलिटी जर इक्वॅलिटीने रिप्लेस केली तर काय मिळेल? वाय इज इक्वल टू रूट एक्स, म्हणजे परत तेच इक्वेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, म्हणजे सेम पॅराबोला. दुसरं काय मिळणार आहे? वाय इज इक्वल टू 2. ओके, वाय इज इक्वल टू 2 म्हणजे ही जी वरची लाईन आहे अप्पर लाईन, दिस इज वाय इज इक्वल टू 2. ओके, this is y is equal to 2. Now what are the limits for x? 2 to 4. ओके, म्हणजे x is equal to 2 आणि x is equal to 4, म्हणजे आता तुमचा रिजन कम्प्लिटली राईट साईडचा असेल. बरोबर, 1 to 2च्या मध्ये तुमचा रिजन लाय होईल का? नो, 2 to 4च्या मध्ये. म्हणजे x is equal to 2 ऑलरेडी आपण प्लॉट केला आहे. आता x is equal to 4 पण तुम्हाला प्लॉट करायचं आहे. सो लेट x is equal to 4 बी हिअर. ओके, सो x is equal to 4 जर इथं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? x is equal to 4 प्लॉट करावा लागेल. ओके, आणि मग तुम्हाला हा पॅराबोला पण एक्सटेंड करावा लागेल. ओके, द पॅराबोला विल लुक लाईक दिस. ओके, तो असा काहीतरी येईल पॅराबोला. ठीक आहे, सो लेट द पॅराबोला लुक लाईक दिस. ठीक आहे, मग हा जो पॅराबोला आहे तो एक्सटेंड केला मी. आता माझा रिजन कुठून कुठं लाय होतो? एक्स माझा व्हॅरी होतो 2 to 4, म्हणजे ही जी पुढची स्ट्रिप आहे. ओके,
कुठली स्ट्रीप? या स्ट्रीपमध्ये तो रिजन लाय होणार आहे. पण वायसाठी कंडिशन काय आहे? तर वाय रूट एक्स इज लेस इक्वल वाय, म्हणजे लोअर एंड जो आहे तुमच्या व्हर्टिकल स्ट्रीपचा तो कशावरती पाहिजे? पॅराबोलावरती पाहिजे. तर लोअर एंड पॅराबोलावरती पाहिजे. म्हणजे जर तुमची व्हर्टिकल स्ट्रीप असेल तर व्हर्टिकल स्ट्रीपमध्ये इथं तुमचा लोअर एंड पाहिजे, इथं तुमचा लोअर एंड पाहिजे. ओके, सो दिस विल बी युअर लोअर एंड. ओके, अप्पर एंड जो आहे तो कुठं पाहिजे? अप्पर एंड पाहिजे y इज इक्वल टू 2 वरती. तर y इज इक्वल टू 2 म्हणजे कुठला रिजन येईल? y इज इक्वल टू 2 म्हणजे कुठं येईल तो? इथं. बरोबर. सो y इज इक्वल टू 2 म्हणजे ही स्ट्रीप जी आहे ती आता कम्प्लीट व्हॅरी होणार आहे. कुठून कुठपर्यंत? x इज इक्वल टू 2 पासून x इज इक्वल टू 4 पर्यंत. सो व्हॉट इज युअर रिजन? सो द रिक्वायर्ड रिजन इज दिस. सो तुमचा कम्प्लीट रिजन आहे हा रिजन. ठीक आहे, हा रिजन विच इज बाउंडेड बाय द पॅराबोला, द लाईन y इज इक्वल टू 2, द लाईन y इज इक्वल टू x अँड फायनली द लाईन x इज इक्वल टू 4. 4 वेगवेगळ्या बाउंड्रीज आहेत. बघा कुठल्या 4 बाउंड्रीज आहे? ही एक बाउंड्री आहे y इज इक्वल टू x, ही एक बाउंड्री आहे y इज इक्वल टू 2, ही एक बाउंड्री आहे पॅराबोला y इज इक्वल टू x, y स्क्वेअर इज इक्वल टू x, आणि ही एक बाउंड्री आहे x इज इक्वल टू 4. सो दिस इज ॲक्च्युली these 2 regions आर मेकिंग वन न्यू रिजन. ओके, दोघांना कंबाईन केलं की एक नवीन रिजन तुम्हाला मिळणार आहे. सो तो जो नवीन रिजन आहे त्या रिजनची आता व्हर्टिकल स्ट्रीप आपण घेत आलेलो आहे. आता आपल्याला हॉरिझॉन्टल स्ट्रीप घ्यायची आहे. बरोबर. तर आत्तापर्यंत दोन्ही रिजन्समध्ये आपण व्हर्टिकल स्ट्रीप घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायची आहे हॉरिझॉन्टल स्ट्रीप. मी ओळखलं कसं की व्हर्टिकल स्ट्रीप घेतली आहे? कारण वायचे लिमिट्स दिलेत दोन्हीकडे आधी. बरोबर, वायचे लिमिट्स दिलेत म्हणजे व्हर्टिकल स्ट्रीप दिलेली आहे. आता मी हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतली तर आता ही स्ट्रीप कुठून कुठपर्यंत व्हॅरी होणार आहे? इथून इथपर्यंत व्हॅरी होणार, इथून इथपर्यंत व्हॅरी होणार. तिचे लोअर लेफ्ट हँड आणि राईट हँड. आता लेफ्ट हँड कशावरती आहे? त्या हॉरिझॉन्टल स्ट्रीपचा लेफ्ट हँड आहे या लाईनवरती y इज इक्वल टू x लाईनवरती, आणि राईट हँड कशावरती आहे? x इज इक्वल टू 4 वरती. सो तुमचे लिमिट्स काय येतील? फॉर एक्स द लिमिट्स विल बी y लेस इक्वल x लेस इक्वल 4. बरोबर. x इज इक्वल टू y या लाईनवरून आपण x ची व्हॅल्यू काढली y, आणि राईट एंड कशावरती व्हॅरी होतोय? x इज इक्वल टू 4 लाईनवरती, म्हणून x ची व्हॅल्यू लिमिटची व्हॅल्यू काय आली? 4. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वायचे लिमिट्स. तर वायच्या लिमिट्ससाठी मी सांगितलं काय करायचं? वाय कसा व्हॅरी होतो? व्हर्टिकली व्हॅरी होतो. बरोबर, म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू म्हणजे खाली बघायचं, रिजनमध्ये सगळ्यात लोअर एंडला बघायचं की वायची व्हॅल्यू काय. आता लोअर एंडला वायची व्हॅल्यू काय? हा पॅराबोला जो आहे तो असा हळूहळू इन्क्रीज होत चाललेला आहे, म्हणजे लिस्ट व्हॅल्यू इथंच येणार आहे या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला, आणि ती काय असेल? y इज इक्वल टू 1. सो वायचं लोअर लिमिट मिळालं 1. तर अप्पर लिमिट म्हणजे काय असणार आहे? तर हा जो रिजन आहे याचा एकदम राईट मोस्ट अप्पर पॉईंट चेक करायचं. राईट मोस्ट अप्पर पॉईंट म्हणजे हा वाला. तर या पूर्ण लाईनवरती वायची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजे वायची अप्पर व्हॅल्यू काय झाली? 2. सो व्हॉट इज युअर न्यू इंटिग्रेशन? ओके, सो कंपाइलिंग दिस 2 इंटिग्रेशन टुगेदर you will get integral from 1 to 2, integral from root x to x, f of xy dy dx, plus integral from 2 to 4, integral from root x to 2, f of xy dy dx is equal to, now the order is changed to dx dy, and what will be the answer? Answer will be, आतमध्ये कोणाचे लिमिट्स येतील? x चे, म्हणजे y to 4. बाहेर कोणाचे लिमिट्स येतील? जे कॉन्स्टंट आहेत ते, म्हणजे y चे 1 to 2. f of xy order will be changed as dx dy. Okay, so this is how we change the order. ओके, व्हर्टिकल स्ट्रीप दिली का हॉरिझॉन्टल हे तुम्हाला लिमिट्सवरून कळतं. जर हॉरिझॉन्टल दिली असेल तर त्या रिजन प्लॉट करायचं आणि रिजनवरती हॉरिझॉन्टल स्ट्रीप घ्यायची, आणि जर हॉरिझॉन्टल दिलेली असेल तर व्हर्टिकल घ्यायची, मग तुमचे लिमिट्स चेंज होतात. सो दिस इज द आन्सर. ओके, दिस इज द आन्सर. सो 2 इंटिग्रेशन्स आपण कंपाईल केले कारण ते रिजन कंपाईल झाले आणि एक नवीनच रिजन आपल्याला मिळालं. बरोबर. सो दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील स्पेसिफिक रिगार्डिंग मल्टिपल इंटिग्रल्स तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.